इमर्जन्सीत एक रुग्ण आला होता. रात्री 3:30 वाजता. डॉक्टर साहेब मस्त गाढ झोपले होते. रुग्णालयातनं फोन जातो. रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर आहे. वाचण्याची शक्यता फार कमी आहे. डॉक्टर साहेब ताबडतोब या. डॉक्टर साहेब म्हणतात, अरे जेव्हा वाचण्याची शक्यता इतकी कमी आहे तर माझ्या येण्याने काय फरक पडणार आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हा तर्क कधीही लावू नका. या उलट तर्क असाही असू शकला असता ना की वाचण्याची शक्यता कमी आहे तर मी उडतच येतोय, 10 मिनिटं नाही 4 मिनिटातच पोहोचतो. एक तर्क असा असला असता की अरे जेव्हा तो वाचणारच नाही तर मला रात्री का त्रास देत आहे. तर एक तर हा तर्क असू शकतो, रुग्णांचं तर कामच आहे मरणं. दुसरा तर्क काय असू शकतो, ज्या अर्थी त्याची अवस्था इतकी गंभीर आहे तर मी आणखी जास्त प्रयत्न करीन त्याच्यावर. मी म्हणतोय मी उडत येतोय, मी औपचारिक कपडे वगैरे घालण्यासाठी देखील थांबणार नाही. मी ज्या अवस्थेत आहे तशाच अवस्थेत धावत येतोय, जीव वाचवायचा आहे. एक तर्क असा पण असू शकतो ना. श्रीकृष्ण सांगता, पहिला तर्क कधीही देऊ नका, तो कामना तर्क आहे. दुसरा तर्क द्या, हा करुणा तर्क आहे. आणि तर्क तुम्ही दोन्ही देऊ शकता. करुणेचा तर्क म्हणतो 1% शक्यता आहे ना, अजून आहे ना 1% शक्यता, पुरेशी आहे. 1% जरी शक्यता असेल तरी पुरेशी आहे, नाही सोडणार. सत्याचा योद्धा तो असतो जो म्हणतो त्यालाही मी पार लावीन जो पार लागू शकत नाही.